हेच शास्त्र आहे की जेवढी ही डिग्री माझी आहे त्याच्यापेक्षा जास्त ही त्या दोघांची आहे. कारण मी जेवढे कष्ट त्यांना करताना बघितलंय मी कोणालाच नाही बघितलंय. आता मी खरं सांगते, मी लहानपणापासून माझ्या आईला कंप्लेंट केली की मला तुझा टाइम नाही भेटला, पण आज जेव्हा तिच्या एका फोनवर एवढे लोक उभे आहेत ना, मी तिला म्हणते की सॉरी, की मला दिसतंय तू काय कमावलं. ती ऍडमिशन प्रोसिजर असू दे, काउन्सिलिंग असू दे, त्यांना त्यातलं काही माहिती आहे नाही माहिती आहे, त्यांनी मला कधीच क्वेश्चन नाही केलं की तू हे का करत आहेस. नेहमी सपोर्ट सपोर्ट, तुला जे करायचंय जिथे जायचंय ते जा. आजचा जमाना असा आहे, पण मी 2014ला घरातून निघाली आहे. नाशिक, लातूर, आता मुंबई. मी हे फक्त केलं कारण माझ्या घरच्यांचा माझ्यावर खूप सपोर्ट आणि विश्वास होता आणि तो अजूनही आहे. त्यांनी मला आजपर्यंत कधीच असा क्वेश्चन विचारला नाही की इथे का. मी सांगितलं, त्यांनी विश्वास ठेवला, बस. मी सगळ्यांना हेच सांगते की तुमच्या मुलांना जर तुम्हाला सक्सेसफुल बनवायचं आहे ना, फक्त त्यांचे खूप कम्फर्टिंग पेरेंट्स व्हा. माझ्या फक्त आई बाबांचंच नाही, माझी जी फॅमिली आहे, माझी काकू जिने मला लहानाचं मोठे केलं, मी तर किती वर्ष तर अजून पण मी तिला माझी आई म्हणते. माझी आत्या, माझी पूर्ण फॅमिली, माझी मोठी काका, माझी छोटी काका, आमच्या फॅमिलीने नेहमी एज्युकेशनलाच प्रायोरिटी दिली आहे. ज्या जमान्यात म्हणतात की मुलींचं लग्न करा, कोविडमध्ये मी 2 वर्ष घरी होते, तेव्हा सगळ्यांचं असं होतं की आता घरी आहे तर लग्न करा. मी माझ्या बाबाने आईला फक्त म्हणले की मला माझं पीजी पूर्ण करायचं. त्यांनी परत तो विषय काढलाच नाही की माझ्या मुलगीचं पीजी होऊ दे. माझी फॅमिली अशी आहे की माझे दादा, बहिणी, आई, बाबा हे एवढं कम्फर्टेबल झोन आहे ना माझ्यासाठी की माझी पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, काहीही डिसिजन घ्यायचे असले ते मी फक्त त्यांना एक फोन केला की माझं लाईफ सॉर्ट होतं. तर मला फक्त सगळ्यांनी एवढं सजेस्ट करायचं की तुमची फॅमिली अशी बनवा की तुमची मुलं त्यांच्या आयुष्यात जे काही चालू आहे ते तुम्हाला सांगतील आणि ते नक्कीच सक्सेसफुल होतील. सगळ्यात एक मोठं म्हणजे हे सांगू नये, पण मी सांगते की खूप लोकांनी कोविडच्या टाइमला माझ्या बाबाने म्हणले की मुलीचं लग्न लावून द्या, पण मी नाव घेऊन सांगते की पडवे काका खूप खूप थँक्यू की तुम्ही पप्पांना तेव्हा म्हटलं की नाही, आपल्या पोरगीला आपण शिकवायचं, आणि हे मी कधीच नाही विसरणार. आतापर्यंत तुम्ही जसं आमच्या फॅमिलीला प्रेम दिलंय तसं इथून पुढे माझ्या दादावर, माझ्या वहिनीवर पण राहू दे, हीच इच्छा. थँक्यू सो मच.